सूर्य, चंद्र व पृथ्वी याच्या आपण आता पुढच्या विभागात प्रवेश करू. चला विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण हा प्रवास बघितला की पृथ्वीची परिवर्तनीय घटना, म्हणजे आपण एक आढावा घेत घेत पुढे जाता. म्हणून मी थोडासा तुम्हाला मागील संपूर्ण आढावा देते, तुम्हाला गोंधळात जाऊ नये तुम्ही म्हणून. तर आपण आता हा प्रवास कसा बघितलाय सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचा, की पृथ्वीचं परिवलन, सूर्याची ग्रहणं, ग्रहणं ही कशी होतात, त्याच्यानंतर थोडस चंद्राच्या स्थित्या. आता त्याच्या पुढे आपण आता बघूया की थोडस काय समजुती आहे त्या ग्रहणाबद्दल, किंवा काय आपल्या ह्या समाजात काय त्याच्याबद्दल आहे एक समजूत, त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. चला तर आपल्या उपक्रमात आणि अभ्यासक्रमात ह्या सगळं काही आपल्याला दिलेलं आहे. तर आता त्याचं स्पष्टीकरण मी करते. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. म्हणजे कसं, तर हे आपल्या हातामध्ये नाही, हे निसर्गातले आपले सूर्य, पृथ्वी, म्हणजे आपण तर पृथ्वीवरच राहतो, म्हणजे मग आपले सूर्य व तारे, चंद्र हे तर आपले तारे आहेत, बरोबर. आणि जे काही घटना त्या अवकाशात होते किंवा ब्रह्मांडामध्ये जे काही घडतं, हे एक खगोलीय घटना आहे. भौगोलिक दृष्ट्या हे त्याप्रमाणे आपण दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. बघा, मी गोंधळून जाऊ नका, मी अजून विस्तारित सांगते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना आहेत. यामध्ये शुभ आणि अशुभ असं काहीही नसतं. आता आलं लक्षात? हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की ही एक काय म्हणतात, आपल्या भौगोलिक दृष्ट्या एक चक्र आहे, जे होतं, कधी कधी घडलं जातं, कधी कधी हे तिघ जण एकाच पातळीत येतात, एकाच रेषेवर येतात आणि ही घटना घडली जाते. त्याच्यामध्ये म्हणूनच काही लाभ आहे, काही दुष्ट आहे, काही भावना आहेत, काही रूढी आहेत. त्याला आता काहीही तसं नसतं. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे विशिष्ट स्थितीत येण्याचा केवळ एक खगोलीय परिणाम आहे. म्हणजे एक केवळ योगायोग आहे, खगोलीय, एक भौगोलिक दृष्ट्या हा बदल आहे. भूगोलामध्ये आपल्या ज्या या भौगोलिक दृष्ट्या आपल्या नकाशाप्रमाणे हे जे काही घडतंय, नकाशामध्ये म्हणायचे आपल्या अवकाशात जे काही घडतंय त्याच्या एक घटना आहे ती. आणि त्याच्यासाठी जिथं ग्रहणं होतात किंवा ग्रहणाची स्थिती उद्भवते, त्यावेळेस आपले जे शास्त्रज्ञ असतात, जे भूगोलाचे शास्त्रज्ञ, त्यांना एक पर्वणीच असते. आणि जिथं ग्रहण आता होणार हे त्यांना कळतं. आता हवामानाचा अंदाज आपण नाही का बघत टीव्हीवर, की ह्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, या ठिकाणी कमी ढग येतील, या ठिकाणी जास्त प्रखर ऊन पडेल, अशा आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. त्याप्रमाणे ह्या खगोलीय शास्त्रज्ञांना जेव्हा ही बातमी कळते, त्यावेळेस ते अगदी धावत तिथं जातात, कारण त्यांना ही एक पर्वणी असते, म्हणजे अगदी अत्यंत आनंद असं. तर हा एक खगोलीय घटना आहे, बरोबर आहे, ग्रहण. आता आपण बघणार आहोत थोडीशी सूर्यग्रहणाची वैशिष्ट्य आपल्या उपक्रमात मी दिलेली आहेत. आपण बघूया की केव्हा केव्हा ही होतात. आता ही खगोलीय घटना आहे, ते तर एकदम पक्क झालं. तर आता थोडीशी वैशिष्ट्य आपण परत आता आपल्या सूर्यग्रहणात जाऊया आणि चंद्रग्रहणात, की त्यांची वैशिष्ट्य काय काय आहे. तर सूर्यग्रहण हे अमावस्येला होतं, आणि पण प्रत्येक अमावस्येला होत नसतं. खगोलीय घटना आत्ताच आपण बघितलं भौगोलिक दृष्ट्या, बरोबर आहे. त्याचं आणि त्याचं हेच आहे की कधीतरी ही घटना घडली जाते, रोज रोज असं प्रत्येक अमावस्येला ग्रहण होत नाही. त्याच्यानंतर सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एकाच रेषेत व एकाच पातळीत आल्यावरच सूर्यग्रहण होतं. अगदी स्पष्ट आहे. त्याच्यानंतर खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटं आणि 20 सेकंदाचा असतो. म्हणजे एकंदर सेकंद जर मोजले तर 440 सेकंदाचा असतो. आलं लक्षात? हे मिनिटं आणि सेकंदामध्ये दिलेत, आणि हे इकडचा जो वेळ आहे तो पूर्णपणे सेकंदामध्ये तो संपूर्ण मोजून तिथे घातलेला आहे. हा लक्षात असणं तुमच्या खूप जरुरीचं आहे. तेव्हा ही गोष्ट, ही बाब लक्षात ठेवा. पुढे आहेत चंद्रग्रहणाची वैशिष्ट्य.
चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच होतं आणि प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. परत स्पष्टीकरण, खगोलीय घटना, बरोबर आहे. त्याच्यानंतर सूर्य, पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एकाच रेषेत व एकाच पातळीत आल्यावरच. सूर्यग्रहणात कसं येतात बघा, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. चंद्रग्रहणात येते सूर्य, पृथ्वी व चंद्र हे एकाच रेषेत आणि एकाच पातळीवर आल्याच पाहिजे, एकाच रेषेवरशी, तरच चंद्रग्रहण होतं. आणि त्याचा कालावधी बघूया आता. 107 मिनिटांचा असतो खग्रास चंद्रग्रहणाचा. हा कमी आहे वेळ. 440 सेकंद म्हणजे खूप होतं आणि 107 मिनिटं आहे. नाही, चंद्र म्हणजे ह्यांचे जे स्पष्टीकरणात जर आपण बघितलं तर ह्या दोघांचेही वेळा ह्या वेगवेगळ्या आहेत. 440 सेकंद सूर्यग्रहणाचे आहेत आणि 107 मिनिटं आपल्या चंद्रग्रहणाचे. म्हणजे त्याचा वेळ हा दोघांचाही समसमान कुठेही नाही, एकसारखा नाही, फरकामध्ये. बरोबर आलं लक्षात? चला आता पुढे आपण बघूया काही विधान आहेत आपली आणि अधिक क्रमण, त्याच्यामधला थोडासा विस्तारित आपण भाग बघूया. उजव्या बाजूला आपल्याला एक चित्र दिलंय मी, बुधाचे अधिक्रमण. त्याचा आता इथं विस्तार आहेच, काळजी करू नका. ग्रहणाप्रमाणे चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात चंद्राच्या आणि सूर्याच्या. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे भौगोलिक दृष्ट्या होणारे बदल आहे, ह्याच्यामध्ये काहीही विचित्रपणा किंवा काही संकेत असं काहीच नाही. तर चंद्र आणि सूर्य यांच्या बाबतीत काही काही घटना घडत असतात, त्यांच्या पिधान आणि अधिक्रमण असं म्हणतात. त्यांच्यामध्ये जे बदल घडतात, त्यांच्यामध्ये जी विशिष्ट स्थिती निर्माण होते त्यांनाच पिधान आणि अधिक्रमण असं म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे घडतं, तर अधिक्रमण हे सूर्यामुळे होतं. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो, थोड्याशा लक्षपूर्वक ऐका. आपण प्रवास करत आहोत, पण आता हा ग्रहणांचा प्रवास आपला चालूच आहे आणि तो चालूच राहणार, त्याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु त्याच्यामध्ये पण काही खाचखळगे आहेत, ते आपल्याला समजून घेणं फार जरुरीचं आहे. आता पुढे त्याचं स्पष्टीकरण आहे. पिधान, ऑक्युलेटेशन, ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, म्हणजे झाकली जाते. यालाच पिधान असं म्हणतात. नीट लक्षात घ्या, बरोबर आहे. कोणत्याही एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जेव्हा चंद्र फिरत असतो, तेव्हा त्याच्या फिरता म्हणजे त्याच्या समोर किंवा ग्रहासमोरून तो जात असतो, त्यावेळेस ती त्याच्या जी मागची वस्तू असते ती काही काळासाठी ही लुप्त होते, काही वेळासाठी. तो तिथून जात असताना अशी तिथून तो दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत ती वस्तू लुप्त आणि कुठेतरी अशी नाहीशी झाल्यासारखी वाटते, त्यालाच पिधान असं म्हणतात. आणि खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे, बरोबर आहे. यावेळी चंद्रामुळे सूर्यबिंब हे झाकलं जातं. आता आलं लक्षात? पिधान आणि ती ग्रहण घटना सूर्यग्रहणाची ह्याच्याशी एकमेकाशी कसा संबंध आता आलेला आहे. आलं लक्षात? अगदी व्यवस्थित बघा. आता पुढे जाऊया. अधिक्रमण, पृथ्वी आणि सूर्य याच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला. बुध तुम्हाला तर माहितच आहेत आपले ग्रह, सोम, बुध, गुरु, शुक्र हे. तर त्याच्यामधला बुध किंवा शुक्र यापैकी एखादा जरी अंतर्ग्रह आला तरी अधिक्रमण होते. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेमध्ये जर आले तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका असा सरकताना दिसतो. ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही. म्हणजे ग्रहणात आणि ह्या अधिक्रमणात ही भौगोलिक घटना आहेत, अगोदरच आपण बोललेलो आहोत. ह्या अवकाशातल्या सगळ्या घटना घडणाऱ्या आहेत, त्याच्यामध्ये ह्यामध्ये ग्रहण आणि अधिक्रमण या दोन गोष्टी जेव्हा होतात तेव्हा ह्याच्यामध्ये फारसा फरक नाहीये. आणि अधिक्रमण हे एक प्रकारे सूर्यग्रहणच आहे. काय आहे? सूर्यग्रहण. पण ह्याच्यामध्ये थोडे दोन अजून ह्याच्यामध्ये ग्रह आलेले आहेत, बुध आणि शुक्र, बरोबर आहे.
ट्रान्सिट असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. आलं लक्षात व्यवस्थित? अगदी व्यवस्थित. चला पुढे जाऊया. आता काही काही घटना अशा होतात की या ग्रहणामुळे की थोडासा आपल्या पृथ्वीवर बदल होतो, कारण पृथ्वीवरूनच आपण ही सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण बघत असतो. अगदी आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये काय बदल होतात, तर सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये काही काळ सूर्य झाकला जातो, तर ते दुपार असते, सकाळ असते. तर यावेळेस अचानक हा निसर्गामध्ये झालेला बदल आहे, म्हणजे या आपल्या पृथ्वीवरती. तर त्याच्यामुळं काय होतं, अचानक काळोख होतो, अंधार होतो, काही ठिकाणी असं संध्याकाळ झाल्यासारखा, सूर्यास्त झाल्यासारखा प्रकाश येतो. तर त्याच्यामुळं अनेक पक्षी आणि प्राणी गोंधळतात. अरे, रात्र तर नाही झाली, संध्याकाळ तर नाही झाली, बरोबर आहे. हा एक म्हणजे असं त्यांना ते गोंधळतात की काय आहे आता, झाले तरी काय. आता सूर्यग्रहण झालेलं हे त्यांना कळत नाही, हे आपल्याला कळतं, पण परंतु आपले पक्षी आणि प्राणी त्यांना तर नाही कळत की अचानक तर आता पहाट झाली आणि आता अचानक रात्र कशी झाली, अचानक काळोख येतो, सूर्य झाकला जातो. या अशा काही घटना होतात. त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना घडण्याने, बरोबर आहे. ते जैविक ते कसे असतात, सकाळी उठतात, संध्याकाळी जसं सूर्य बुडेल तसं ते आपापल्या घरट्यांकडे, आपले पक्षी वापस येत जातात, आपले प्राणी सुद्धा आपल्या गुहेत परततात. तर त्याप्रमाणे या घटनेला त्यांचा हा प्रतिसाद असतो की काय आहे बाबा, हे कसं काय घडलं, काळोख कसा काय झाला, असं त्यांना वाटतं. तर हा थोडासा त्यांना फरक पडतो आपल्या प्राण्यांना, आपल्या पक्ष्यांना, बरोबर. आलं लक्षात आता इथपर्यंत ग्रहणाची सर्व काही माहिती व्यवस्थित सगळं. आता आता आपण बघूया की आपण जेव्हा सूर्यग्रहण बघतो त्यावेळेस आपण काय काळजी घ्यावी किंवा काय आपण ह्याच्याबद्दल अगोदरच आपण तयारीत राहिलं पाहिजे. सूर्यग्रहण पाहताना आपण काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरायला आवश्यक असतं. विशिष्ट प्रकारचे मिळतात जेव्हा ग्रहण होतं, आता आहे असं जेव्हा जाहीर करतात आपले भौगोलिक शास्त्रज्ञ, त्यावेळेस त्याच्या अगोदर आपण ह्या सगळी आपण तयारी करून ठेवतो की जसं की काळी काच काच घ्यायची, त्याला काळं फासून ती काच तयार करायची. आम्ही लहानपणी असताना असंच करायचो, काळी काच घेऊन त्याला मग काळी हळी लावायचं आणि मग त्या काचेतून असं ते बघायचं. तर विशिष्ट प्रकारचा गॉगल त्या प्रकारचा की जेणेकरून ती किरणं, आपण जर सूर्यग्रहणाकडे बघितलं, आपण ग्रहणाच्या ठिकाणी सूर्याकडे बघितलं तर कदाचित ती किरणं आपल्याला अपाय करू शकतात. आपल्या डोळ्यांना आपण अगदी समोरासमोर नाही बघू शकत. म्हणून ही तयारी आणि ही आपल्या त्याच्यासाठी एक संपूर्णपणे सुरक्षितता आहे. कारण हे बघा पुढे लिहिलेलंच आहे की सूर्याच्या प्रखर किरणामुळे आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता हा एक छोटासा प्रयोग आहे, बरोबर आहे. आणि ह्या छोट्याशा प्रयोगामध्ये एक छोटासा काय काय केलेलं आहे की ज्याचे करून आपल्याला सूर्यग्रहण आहे, सूर्यग्रहणामध्ये काय काय पृथ्वी, आपला चंद्र, आपला सूर्य आणि सूर्याचा प्रकाश आपण एकदम ह्या प्रखर रीतीने दाखवलेला आहे. तर हा एक छोटासा हा एक कृती आहे त्याची, सूर्यकिरणाची, सूर्यग्रहणाची. घट्ट चिखलाचा किंवा चिकण मातीचा एक गोळा घ्यायचा आहे, तो टेबलाच्या मध्यभागी ठेवायचा आहे, दिसतोयच आहे आपल्याला. त्याच्यानंतर चिखल्याच्या गोळ्यात एक पेन्सिल उभ्या दिशेने रोवायची, त्या चिखलामध्ये अशी रोवायची आहे आणि पेन्सिलीचं टोक हे वरच्या दिशेला येईल अशा पद्धतीनं ते रोवायचे. पेन्सिलीच्या वरच्या टोकावर स्पंजचा किंवा प्लास्टिकचा लहान चेंडू हा आपल्याला दिसतोय, म्हणजे चंद्राच्या रूपात काहीतरी आपल्याला तिथे टोचायचंय. आता या चेंडूच्या मागे 10 ते 15 सेंटीमीटर वर एक मोठा प्लास्टिकचा किंवा रबराचा चेंडू ठेवायचा आहे, आपली पृथ्वी. त्याच्यानंतर त्यावर देखील मध्यभागी पेन्सिलने एक वर्तुळ काढायचंय, म्हणजे प्रकाश कुठे पडतोय, सरळ सरळ कशा रीतीने दुभागतोय किरण सूर्याची, त्या आपण ती विजेरी ठेवणार आहोत, त्या विजेरीतून कसा प्रकाश बाहेर पडतोय आणि कुठे कुठे त्याची किरणं पडतायत, म्हणजे सूर्याच्या अनुभवातून असं, म्हणजे सूर्य जसा काय आहे प्रतिकृतीतून ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर
या वर्तुळाला आपण विषुववृत्त असं समजायचंय. आणि हा चेंडू टेबलावर स्थिर ठेवण्यासाठी काही तुम्ही वापर करू शकता, कसलाही. काही खाली तुमची चुंबळी मजबूत असली पाहिजे, कारण पृथ्वी हालता कामा नये. पृथ्वी एका जागी स्थिर असते, म्हणजे त्याच्या ठिकाणी एकाच पातळीत येणार ना ही लोक सगळी 3 जण. आणि विषुववृत्तासमोर चंद्रावर काढलेले वर्तुळ येईल अशी मांडणी करायची त्याची. ते वर्तुळ यायला पाहिजे. आता सूर्य म्हणून आपण विजेरी, पहिल्यांदाच आपण बोललो की सूर्य म्हणून आपण विजेरी घेणार आहोत. सूर्य म्हणून आपण विजेरी घेणार आहोत. 1 फूट अंतरावर चंद्राच्या सरळ रेषेत ती आडवी धरायची आणि विजेरीचा प्रकाश त्या चंद्रावर टाकायचा. किती सुंदर असं आपण सूर्यग्रहण आपल्या घरामध्ये सुद्धा ही कृती करू शकतो. चंद्राच्या पृथ्वीवर पडणाऱ्या सावलीचा आता आपल्याला निरीक्षण करून सूर्यग्रहणाची स्थिती आता आपण समजून घेऊया. बरोबर. कृती मी तुम्हाला समजावून सांगितली आहे. आता ही कृती तुम्ही घरात जर करणार असाल तर योग्य प्रकारे करा, योग्यच वस्तू वापरा. बरोबर. चला तर आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो, आपली प्रश्न उत्तर. आता तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत. एक म्हणजे खंडग्रास ग्रहणाची सूर्याची, खंडग्रास ग्रहण चंद्राची, खग्रास चंद्रग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण. हे तुम्हाला 3 चित्र काढायचे म्हणजे आकृत्या. त्याच्यानंतर सूर्यग्रहण बघताना तुम्ही कोणती काळजी घ्याल, त्याच्या ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. चला.